साठी असं म्हटलं आहे की या मार्गाचा कापाडी महेशू अजूनही, भगवान शंकर सुद्धा अजून त्या रस्त्याला पोचले नाही, तेही अजून त्याचे प्रवासीच आहेत. म्हटल्यावर आपल्यासारख्यांची काय कथा. पण समर्थांना हा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही निघालात ना म्हणजे तुम्ही पोचणार नक्की. कोणताही जीव एकदा त्याच्याकडे निघाला, त्याला त्याचं गंतव्यस्थान कळलं की कधी ना कधी तो पोचतोच. हा अनंत राघवाचा कसा जायचा, बरं गमू म्हणतायत बरं का, म्हणजे एकट्याला मी जातो असं नाही, आपण जाऊ. या राघवाचा अनंत पंथ जो आहे तो आपण मिळून आक्रमू, माझ्या बरोबर चला, असं समर्थांचं म्हणणं आहे. समर्थच म्हणतात ना पुढे की मने हे विवेके विशाल करावे मग आठवावे परब्रह्म. ज्याचा विचार फार संकुचित आहे ना, त्याला यातलं काही आवडतही नाही आणि कळवून घ्यावं अशी इच्छाही होत नाही. कळतं की नाही कळतं हा बौद्धिक क्षमतेचा प्रश्न आहे, मला कबूल आहे. माझे गुरुजी सांगतात की आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही असे माणसं उघड तोंडाने सांगतात. त्यांना असं विचारायची इच्छा होते की अरे कळू नये या उद्देशाने लिहिलंय का त्यांनी? त्यांनी जर जनसामान्यांना कळावं या उद्देशाने लिहिलं आहे तर तुला कळणार निश्चित आहे, तू प्रयत्न करत नाहीस सांग. लोक म्हणतात नाही आमच्या डोक्यात जात नाही, डोक्यावरून जातं. त्यांचं उत्तर आहे डोकी उंच करा. ही जिद्द आहे, हा सत्वगुण आहे. सत्वगुणाला नेभळा समजायचं चूक करू नका. आपल्यासमोर समर्थांचं साक्षात उदाहरण आहे. सत्वगुण हा किती दमदार असू शकतो, हा शब्द मला फार आवडतो त्यांच्यासाठी. सत्वगुण किती दमदार असू शकतो ते आपल्याला पाहून कळतं. तेव्हा अशा अनंत पंथाला राघवाच्या जाण्यासाठी काय करा, आधी मंगलाचरण करा आणि सतत प्रयत्न करीत राहा. समर्थांचं चरित्र हे प्रयत्नांशिवाय निव्वळ अशक्य आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, तुम्ही फक्त काम करायला तर सुरुवात करा. विवेकानंद म्हणायचे की अरे तुम्ही चांगला संकल्प घेऊन घराबाहेर पडा, मदत चालत तुमच्या समोर येईल. आणि ते त्यांच्या बाबतीत झालं, कारण त्या सगळ्या प्रयत्नांमागे अनन्यता असावी लागते, उत्कटता असावी लागते. माझे गुरुजी, मला पुन्हा पुन्हा त्यांची आठवण येते. गुरुजी माझे म्हणतात की उत्कटता हा देवाचा टेलिफोन नंबर आहे. तो नेमका सापडला की तो आपल्यासमोर साक्षात उभा राहतो, त्याला कुठून यावं लागतच नाही ना. कारण या संदर्भातली एक छान गोष्ट सांगतो, थोडी विनोदी आहे पण सांगतो. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदीनं अत्यंत तेव्हा करुण हाक मारली आणि देवाने तिला वस्त्र पुरवली. पण हे सगळं होताना थोडा विलंब झाला. काही 5-6 निर्या तिच्या निसटल्या होत्या. वस्त्र आली, लज्जारक्षण झालं, पण त्या निर्या तरी निसटल्या का असा तिला प्रश्न पडला. पुढं जेव्हा त्या जंगलामध्ये कृष्ण त्यांना भेटायला गेले तेव्हा द्रौपदीनं खूप आक्रोश केला आहे. ती म्हणाली आहे की मला कुणीच नाही, धर्मराज गप्प बसला, भीष्मांसारखे आजोबा मूग गिळून गप्प बसले, मी पाहावं कुणाकडे. आणि कृष्णा तुला तरी काही वाटतं की नाही रे, माझ्या 4 निर्या तरी का निसटल्या, असा तिने प्रश्न केला. हे मी मूळ महाभारतातलं सांगतोय. हा तिने असं विचारलंय जाप देवाला की तू होतास कुठे, माझ्या 4 निर्या निष्ठेपर्यंत का आला नाहीस. त्याच्यावर देवाने तिला विचारलं, द्रौपदी खरं खरं सांग बरं, तू काय हाक मारली होतीस. द्रौपदीच्या मुखात श्लोक आहे, गोविंद द्वारका वासिन भक्त गोपी जनप्रिय त्राहिमान त्राहि गोविंद. देवा मला वाचव, हे द्वारकावासी कृष्णा धाव, असं ती म्हणाली. देव म्हणाले, अगं वेडे, मी तुझ्या शेजारीच होतो, तू द्वारकावासी म्हणालीस म्हणून मला द्वारकेला हात लावून यावं लागलं. गोपाळ कृष्ण महाराज की जय. म्हणजे देव तिथं आहे, त्याला यावंच लागतं. प्रश्न आपल्या प्रयत्नांचा आहे. ती कृपा तिथं तयार आहे, पण आपलं भांडं उपडा आहे का पालथं आहे हा फक्त प्रश्न आहे. हे सगळं लक्षात ठेवूया. आणि समाजाच्या एकत्रीकरणाचं जे समर्थांनी कार्य केलं ते आपल्या पद्धतीने आपल्या पातळीवर आपण करूया. कोणाला काय जमेल माहिती नाही. अहो घरसामानाची यादी हातात देताना गृहिणीनं स्वदेशी कंपन्यांचं सामान आणा हे सांगणं सुद्धा देशसेवा आहे. तेव्हा आपल्या अखत्यारीत जे आहे ते करण्याचा प्रयत्न आपण करूया. आपल्याला मदत मिळणं इष्ट असेल तर ती मिळेल, मिळणं इष्ट नसेल तर ती मिळणार नाही. सावरकर म्हणायचं तसं, तुम्ही आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्या शिवाय. पण हे उद्दामपणानं नाही बरं का. मी काहीतरी विशेष करतो, तुम्हाला त्याची किंमत नाही, अशा अर्थानं नाही. मला हे करणं योग्य वाटतं, हा भगवंतानं सांगितलेला मार्ग आहे. काही असेल ते काम जे आपण स्वतः स्वीकारलेलं आहे ते काम अनन्यतेनं अत्यंत प्रामाणिकपणे करत राहणं. या सगळ्या दैवी गुणांचा आपला अंगीकार कसा होईल, ते गुण आपल्यामध्ये चढत्या वाढत्या प्रमाणात कसे राहतील याची सारखी आपण पडताळणी करत राहणं, स्वतःकडे सिंहावलोकन करत राहणं. आपण स्वतःचे वकील आणि दुसऱ्याचे न्यायाधीश असतो, त्याच्याऐवजी स्वतःचे न्यायाधीश आणि लोकाचे वकील होऊन सारखं स्वतःकडे पाहणं, हे समर्थानं अभिप्रेत आहे. पुन्हा म्हटलं तसं कह काल फलदायक,
कोणत्या काळात काय आपल्याला हात देऊन जाईल सांगता येत नाही. तेव्हा त्या कृपेसाठी आपण जास्तीत जास्त झटूया आणि आमच्या कल्याणाची आम्हाला जाणीव व्हावी, ते मिळवण्यासाठीची तळमळ आमच्यामध्ये यावी. कारण जे काम 10 माळा करून होत नाही ते तळमळीने होतं, गोंधळकर महाराज म्हणतात. त्या तळमळ महत्त्वाची आहे, ती आपल्याला लागावी. तळमळ का लागत नाही ही तळमळ आधी लागावी. म्हणून समर्थांना प्रार्थना करूया आणि पूर्वरंगाला विराम देऊया. समर्थ पूर्वरंगामध्ये असं म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. पूर्वरंग झाला आहे. आपल्या पद्धतीप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया आणि लगेच उत्तर रंगाकडे जाऊया. सगळ्यांनी भजन करताना टाळ्या वाजवा. टाळ्यांमध्ये कंजूसपणा करू नका, त्या फुकट आहेत. त्याचे कोणी आपल्याकडून पैसे घेणार नाही, त्यामुळे टाळ्या वाजवा. तोंडानं आपल्या विरुद्ध टीमचा बोल्ड झाल्यावर जसं क्रिकेटमध्ये ओरडता तसं ओरडा, कारण त्याचं फळ आहे ते फुकट आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाचा नामघोष करूया. आज यांच्या उत्सवाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मंगलाचरण म्हणून गणेशाचं वर्णन करूया. आख्यानही गणपती बाप्पाचं आहे. सगळ्यांनी म्हणूया, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुःखनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा. पूर्वरंगामध्ये आपण ज्या 2 श्लोकांवरती चिंतन केलं की गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आणि थोडंसं 16व्या अध्यायाच्या आधारानं आपण पाहिलं तर या गणपती बाप्पाचे अनेक भक्त जसे होऊन गेले तशा अनेकांना या गणपती बाप्पाने साधनेच्या योग्य मार्गालाही लावलं बरं का.
त्यामध्ये खूप मोठमोठे लोक आहेत ज्यांची आपल्याला कदाचित माहिती असते, काही वेळेला नसते. त्यातल्याच एका राजाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. राघवाचा अनंत पंथ आक्रमत असताना ज्या अनेक अडचणी येतात, त्यातल्या बाहेर असणाऱ्या अडचणी फार कमी आहेत, त्यातल्या पुष्कळशा अडचणी आपल्या आतच असतात. आमच्या महाराजांनी एक पद लिहिलंय की अंतर्मुख वृत्ती करी हरी बघणे असेल जरी. अंतर्मुख वृत्ती करण्यासाठी अहंकार, मोह, लोभ आदी करून जे शत्रू आहेत त्यांचा नाश व्हावा लागतो, ते मरावे लागतात. पण ते थोड्या रूपानं जरी उरले, अंशमात्राने सुद्धा ते उरले, तर ते किती मोठे त्रासदायक ठरू शकतात याचं हे आख्यान आहे. की अहंकाराचा नाश झाला कबूल आहे, पण तो थोडा जरी राहिला तर तो किती आपल्याला आपल्याच भाषेत सांगायचं तर खड्ड्यात पाडू शकतो, त्याचं वर्णन आहे. ही गोष्ट आहे का जनक राजाची. श्रोते हो, जनक हा कोणी एक मनुष्य समजायचं कारण नाही बरं का. म्हणजे सीतेचा पिता जनक किंवा ब्रह्मदेवाच्या काळातला जनक हे दोघेही एकच होते असा काही समज करून घ्यायचं कारण नाही. जनक हे आपल्या भाषेमध्ये आडनावाप्रमाणे नाव आहे. याचं झालं काय, भागवतातली एक गोष्ट सांगतो म्हणजे आपल्याला जनक ही काय संज्ञा आहे ते लक्षात येईल. भागवतामध्ये एक निमी राजाची गोष्ट येते. निमी नावाचा एक राजा होता. आता हा राजा पुष्कळ मोठा होता, वेगवेगळे यज्ञ करत असायचा आणि त्या यज्ञांमध्ये पुष्कळ दानधर्मही करायचा. वेगवेगळ्या लोकांना ऋत्विज पदाचं आमंत्रण देत असे की तुम्ही आमच्या यज्ञाला ऋत्विज म्हणून या वगैरे वगैरे. तर असं त्यांनी एकदा वसिष्ठांना ऋत्विज म्हणून बोलावलं की यज्ञासाठी तुम्ही आमचे, आपण म्हणतो तसं संचालन करा की यज्ञ पुढे तुम्ही तुमच्या अंडर सगळा चालेल. आले त्याप्रमाणे वसिष्ठ. पण नेमकं त्यांना इंद्राचंही बोलावणं आलं होतं स्वर्गातून की आमच्या इकडे एक यज्ञ करायचं आहे तर तुम्ही तिकडे या. तर ह्यांनी येऊन निमीला सांगितलं की अरे तू ठरवलीस खरी तिथी, पण या तिथीला मला इंद्राचा यज्ञ करायला जायचं आहे. मी त्याला हो म्हणून बसलो आहे, पण आता मी तुलाही हो म्हणून बसलो. मग आता एक काम करूया, त्याचा यज्ञ मी करून येतो, तोवर तू थांब, ज्या दिवशी मी येईन त्या तिथीला तुझा यज्ञ करू. निमी तेव्हा बरं म्हणाला हो. पण ते जेव्हा स्वर्गात निघून गेले तेव्हा निमीने विचार केला की शरीर क्षणभंगूर आहे. वसिष्ठ येईपर्यंत मी जगतो नाही जगतो कोणाला माहिती, मृत्यू कधी धाड घालेल सांगता येत नाही. तेव्हा त्याने विचार केला की काही नाही, गुरुजी येत आहेत नाही येत आहेत, आपण आपला यज्ञ सुरू करून देऊ, आल्यावर पुढची धुरा त्यांच्या हातात देऊ सांभाळायला. म्हणून त्याने यज्ञ सुरू केला आणि इंद्राचा यज्ञ आटोपल्यानंतर वसिष्ठ खालती आले, पृथ्वीवर आले आणि त्याला भेटायला गेले की चल बाबा आता तुझा यज्ञ करायचा आहे ना. निमी म्हणाला की या अशा अशा विचारामुळे मी माझा यज्ञ सुरू करून दिला आहे, पण इथून पुढची जबाबदारी तुम्ही सांभाळा, तुमच्या स्वाधीन मी ती करतो. आता हे ऐकून त्यांना राग आला. ते म्हणाले की मी येईपर्यंत तुला थांबायला काय झालं होतं, एवढं लगेच कसा, अरे मेला असताच तर मी जिवंत केला असतं, इथपर्यंत बोलले. पण तुला याचा अभिमान आहे ना की तू यज्ञ करतोस, तुझं शरीर पडून जावं म्हणाले. त्यांनी शाप दिला. त्यांनी शाप दिला की तुझं शरीर पडून जावं. आणि निमी बिचारा चांगला होता पण त्याला शाप बाधला हो. त्याचं शरीर पडून गेलं. त्याचं शरीर पडून गेल्यानंतर पुढे विश्वामित्रही निघून गेले असं वर्णन आहे. आणि निमीच्या शरीराचं मग पुढे करणार काय, कारण की राजा तर पाहिजे ना कुणीतरी. प्रजेत जर राजा नसेल तर अराजक माजतं. राजा असला तरी अनेक वेळेला अराजक माजतं, नसल्यावर प्रजा कशी होत असेल वेड्यासारखी. तेव्हा तिथे जे बाकी अधिकारी ऋषी होते त्यांनी असं केलं की त्याच्या शरीराचं मंथन केलं असं वर्णन आहे. मंथन कशाचा वाचक आहे, आपण ताक जसं रवीने घुसळतो त्या क्रियेचा मंथन हा शब्द वाचक आहे. आता हे कसं झालं आहे आपल्याला माहिती नाही, पण झालं हे म्हणावं लागतं का, कारण आपल्याकडे लिहिलं आहे म्हणून. अनेक त्यावेळेच्या गोष्टींचे संदर्भ आजच्या विज्ञानाला आता उलगडायला लागले आहेत. वेदांमध्ये नेलकटरचा उल्लेख आहे, हे आपल्याला माहिती आहे का. नेलकटरचा उल्लेख त्या वेळेच्या वाङ्मयामध्ये सापडतो. याचं कारण आपण तेव्हा इतके प्रगत होतो. कृष्णाचा मोठा भाऊ बलराम गर्भाच्या संकर्षणातून तो उत्पन्न झाला असं वर्णन आहे. म्हणजे इकडचा एम्ब्रिओ तिकडं नेला. तेव्हा त्यावेळेला हे विज्ञान इतकं प्रगत असलं पाहिजे की शरीराचं मंथन केलं आणि त्यातून एक कुमार उत्पन्न झाला असं वर्णन आहे. त्यातून एक मुलगा जन्माला आला. आता हा मुलगा कसा आहे, हा मुलगा देहाशिवाय त्याने देह धारण केला. आईच्या पोटामध्ये काहीतरी जंतू जावे लागतात, मग आईचं एक अंड बाहेर येतं आणि मग त्यांच्या एकत्रीकरण होऊन पुढे बाळ तयार होतं. तसलं काहीच झालं नाही याच्या बाबतीत. हा थेट शरीरातून शरीर जन्माला आलं, त्यामुळे त्याला विदेह म्हटलं गेलं, वैदेह म्हटलं गेलं. आणि वैदेहानं पुढे जो बसवला तो विदेह देश. आणि जो स्वतःला जन्म देता झाला, म्हणजे स्वतःचा जनक झाला, जनक म्हणजे वडील,
म्हणून त्याला म्हटलं गेलं जनक. असा तो जनकाचा जन्म आपल्याकडे सांगितला. मग तिथून पुढे जे जे त्याचे पुत्र झाले त्या सगळ्यांना जनक म्हटलं गेलं. जसं आता आपण जोशी म्हणतो तसं. तेव्हा जनक हा एक राजा नाही. आता तिथून पुढे सगळीच साखळी जनकांची सुरू झाली. पुढे ते वृषध्वज आहे, अश्वध्वज आहे, शिरध्वज आहे, पुष्कळ राजे आहेत. पण त्या सगळ्यांना म्हणायचं जनकच. तसा कोणीतरी एक जनक राजा होता. त्यांच्यातला नेमका कोण होता माहिती नाही, पण कोण्यातरी एका जनक राजाच्या चरित्रामध्ये घडलेली ही गोष्ट आहे. गोष्ट सांगण्यापूर्वी त्या जनकाची योग्यता सांगतो, म्हणजे आपल्याला पुढे गोष्ट ऐकायला सोपं जाईल. जनक हा काय योग्यतेचा होता. आमचे जुने कीर्तनकार वर्णन करतात की तो मंचकावर झोपलेला असताना, म्हणजे तो त्याच्या बेडवर झोपलेला असताना त्याचे पाय त्याच्या सुंदर आणि तरुण असलेल्या दासी चेपत असायच्या. ते जे पाय दाबतायत आणि तो झोपला, राजा आहे तो. आणि थंडीच्या दिवसांमध्ये दुसऱ्या बाजूला पलंगाच्या धुरी ठेवलेली असायची, म्हणजे निखारे असायचे ठेवलेले उभेसाठी. हा जनक हा इतका सात्विक होता, इतका वरच्या पातळीवर पोचलेला अधिकारी होता की एकीकडे पाय तरुणींच्या हातात आहे आणि दुसरा पाय जर निखाऱ्यांवर पडला चुकून तरी त्याला झोपेतनं जाग येत नसे. कारण ती झोप होती असं त्या दासी समजायच्या, तो समाधीत असायचा. असा या जनकाचा अधिकार आहे. सावधपणा किती लागतो हे आपण कसं म्हणतो ना, की विंचू वगैरे जात असेल तर सावकाश बरं का, ते कधी एकदम चावून जातील सांगता येत नाही. तसं या कामक्रोध आदी विकारांचं आहे की आपण कितीही सावध राहावं पण त्यातनं फट काढून ते कधी येतात सांगता येत नाही. पण हा तसा सावध होता आणि अत्यंत सदाचरणी होता. हा सुद्धा पुष्कळ यज्ञ करत असे, भरपूर दानधर्म करायचा. या जनकाला दानधर्माची विशेष आवड होती. एकदा त्याने असाच यज्ञ केला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भरपूर दान केलं. त्यामध्ये गोदान केलं, भूप्रदान केलं, सुवर्णदान केलं, भरपूर वेगळी दानं केली. अन्नदान तर रोजचं चाललं होतं. आणि एक दिवस अन्नदान संपल्यानंतर त्या अन्नदानामधून जेवून निघालेले दोन ब्राह्मण आपापल्या एकमेकांशी बोलत, आपल्या बरोबरच्या लोकांशी बोलत राजवाड्यासमोरून चालले होते. आणि राजवाड्यासमोरून जाता जाता काय बोलत होते, वा वा वा, काय जनकानं जेवायला घातले. अरे आपल्या आजोबा पणजोबांना सुद्धा इतकं चांगलं जेवायला मिळालं असेल की नाही कुणाला माहिती. काय राजा दानी आहे. राजा इतका दुसरा दानी जगात क्वचितच कोणी असेल. त्याच्यावर दुसरा म्हणाला, बरोबर हो म्हणतो, पण आज माझं पोट 2 इंच फुगल्यासारखं वाटतं. कारण महिन्याभरापासून धड खायला मिळालं नव्हतं, हाल चालू होते. बरं बायका पोरांना नाही तर नाही, आपल्याला तर निदान मिळालं. आता कष्ट करून काहीतरी कमवू आणि त्यांना खायला घालू. असं बोलता बोलता राजाची भरपूर स्तुती करता करता ते राजवाड्यासमोरून चाललेत. आणि नेमका तेव्हा सज्जाद जनक उभा आहे राज्याचं निरीक्षण करायला. आणि त्यांनी महाराज स्वतःची स्तुती आपल्या कानांनी ऐकली. आता असं असतं की ज्या माणसाला जे चांगलं येतं त्याच्यासमोर त्याची स्तुती होईपर्यंत ती गोष्ट चांगली होते. एकदा स्तुती झाली की सगळ्याचा बोऱ्या वाजलाच म्हणून समजा. तसं जनकाचं झालं. अतिशय स्थितप्रज्ञ असून सुद्धा त्याच्या मनात एक बारीक लकीर उमटून गेली की खरंच माझ्यासारखा दानी मीच. माझ्या इतकं लोकांना दान करून संतुष्ट करणारा या पृथ्वीवर दुसरा क्वचितच कोणी असेल. असलाच तरी त्याची माझ्या इतकी क्षमता नक्की नसेल. कारण रूपानी, गुणानी, धैर्यानी, पैशानी सगळ्यांनी तो मोठा आहे. तेव्हा तो जनक असं विचार करता करता तिथं उभा होता. आणि तेवढ्यात मनात विचार आला की नाही, हे आपण जे विचार करतो ते फार बरोबर नाही बरं का, याच्यानं आपला घात होईल. म्हणून तो विचार त्यानं त्या क्षणी टाकून दिला. पण ते म्हणतात तसं केमिकल जरी उकळलं तरी प्रेसिपिटेट राहतोच. तसं किती विचार टाकून द्यायचा ठरवला तरी ते जे चाटून गेलेलं होतं ते थोडीशी जाणीव चिकटून राहिलीच मनाला. नाही असं नाही, कारण मन कसं आहे, मन हे ओढाळ गुरु. त्या गुराला किती हाकला ते परत परत पिकावर येतं. बहिणाबाईंचीच कविता आहे की किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. तसं हे मन आहे, त्याला एकदा जे आवडलं, ती स्तुती आवडली, ते त्यात अडकून राहिलं. आणि जनक आपल्या रोजच्या कामाला गेला. ब्राह्मणे निघून गेले. आता दुसऱ्या दिवशी तो दिवस तसा पार पडला. दुसऱ्या दिवशी यज्ञमंडपामध्ये जनक आल्यानंतर असं असतं की आपल्याला जे वाटतं ना ते आपल्या हालचालीतून प्रतीत होत असतं. जनकाची चर्या बदलली. रोज येऊन तिथे असलेल्या ऋत्विजांना, ब्राह्मणांना नमस्कार करणारा जनक आज त्यांच्या आधी जाऊन आसनावर बसला. ब्राह्मणांनी चटकन ओळखलं की आज काहीतरी बिनसलेलं आहे. आज कुठेतरी काहीतरी स्वतःचा मोठेपणा ह्याच्या लक्षात आलेला आहे. म्हणून हा आपल्याला अभिवादन न करता आला. पण ठीक आहे, राजा आहे तो, त्याची योग्यता तेवढी आहे. म्हणून ब्राह्मण काही बोलले नाहीत. जनक पुढे गेला. पण चर्येत पडलेला फरक सारखा सारखा जाणवत होता. अहो, जनकाचा अधिकार किती माहिती आहे का? आपण ज्या सुपारीवर गणपती आला असं समजून फूल घालतो
तिथं आवाहन केल्यावर जनकासमोर प्रत्यक्ष देव प्रगट झाले होते आणि त्या यज्ञशाळेमध्ये सगळ्या देवांच्या सभेसमोर जनक बसला होता आणि यज्ञ सुरू होता. आता जनकाला अहंकाराची बाधा झाली हे देवांना कळलं नसेल का? सगळ्यांना कळलं. पण बोलणार कोण? बोलणार कोण? कारण बोलावलंय त्यांनी ना. जो बोलवू शकतो तो परत घालवूही शकतो. त्यामुळे बोलायला कोणाची हिंमत झाली नाही आणि सगळे तसे शांत बसले. पण ही बातमी गेली आपल्या रिपोर्टरला. आपले रिपोर्टर कोण आहेत? नारायण नारायण. नारद महाराजांकडे ही बातमी गेली आणि नारद महाराज संत आहेत हो. आपल्यासारखा माणूस देवसुद्धा असा विचार करतो की त्याला असेल त्याच्या हिताची काळजी तर येईल माझ्या पायाशी. देव कधी कुणाला स्वतःहून आणायला जात नाही कुठल्या बद्धाला. देव विचार करतो की ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. गीतेत देवानं स्पष्ट केलंय की जो माझ्याकडे जशा भावनेने येतो त्याच्याकडे मी तशा भावनेने जातो. त्याच्या मनातल्या भावनाकडे बदलायच्या फार देव कुणाच्या भानगडीत पडत नाही. पण संत जातात. संतांचं ब्रीदच आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. तुम्ही तुमच्या सन्मार्गाला लागावं, तुमचे विकार टाकून द्यावे, निर्विकार व्हावं म्हणून संत झटत असतात. आणि त्या नारद माऊलींचं हृदय कळवळलं. ते म्हणाले, अरे इतका साधनेच्या बळावर पाय देऊन पुढे आलेला हा जनक, याच्या मनात असं यावं, या जाणीवेमुळे याचा अधःपात होईल. आज नाहीतर उद्या याला हे नाशाला कारणीभूत ठरेल. म्हणून नारद आले आणि नारदांनी जप करायला सुरुवात केली. जनकाला आत आवाज आला, नारायण 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 नारायण. जनक पटकन उठून उभा राहिला. नारदांना सामोरा गेला. म्हणाला, महाराज या या या, लवकर या. आपण आलात, मला फार छान वाटलं. आज कसं काय इकडे येणं केलं? नारदांनी सगळी यज्ञाची चौकशी केली. नारदांनी येऊन एकदा खात्री केली की जनकाला खरंच तशी बाधा झाली आहे का? तर नारदांना लक्षात आलं. त्यांच्या स्कॅननी ते चटकन घेतलं की थोडा का होईना पण त्याला विचार चाटून गेलेला आहे. नारद म्हणाले, राजा असू दे, आत्ता काही तू माझी पाद्यपूजा वगैरे करू नको. तू आता यज्ञावर लक्ष दे. मी पुन्हा येईन आणि तुला उपकृत करेन. म्हणून नारद तिथनं गेले. नारद कसे गेले? ही मधर सुंदर गौरतनूवर नारद अरुणांबर धारी. ही मधर सुंदर गौरतनूवर नारद अरुणांबर धारी. छेडित मंजुळ विद्युत भास्वर वीणा श्रीवर भजन करी. ज्यांचे अंतर करुणा निर्भर उद्धरण्या नर भूवरचे. स्वानंद लोकाला ये सत्वरी मंदिर जे श्री गणपतीचे. आपल्याकडे प्रत्येक देवतेचा तो लोक सांगितला आहे. ब्रह्मदेवाचा सत्यलोक आहे, राधा दामोदराचा गोलोक आहे. तसा गणपतीचा, गजाननाचा स्वानंद लोक नावाचा लोक आहे. नारद मुनी एकदम घाईघाईनंच त्यांच्याकडे आले. गणेशांना बातमी कळली की नारद मुनी आले. ते सामोरे आले की या महाराज या, आज कसं येणं केलं? म्हणाले, गणपती बाप्पा तुमच्या आगमनाची खाली जरा गरज आहे बरं का. त्यांनी सगळी हकीकत कथन केली. गणपती बाप्पा त्यांना म्हणतात की नारदा, मला खरं खरं सांगा बरं, तुम्ही माझ्याकडेच का आला? कारण हे सगळं तुमच्या अखत्यारीत नव्हतं असं नाही की तुम्ही त्याच्या अहंकाराचा नाश करू शकला असता. कंसाच्या वेळेला जर तुम्ही त्याला अहंकार देऊ शकता तर जनकाचा इतका कमी प्रमाणातला अहंकार तुम्ही काढून का नाही घेतला? नारद म्हणाले, आम्ही संत आहोत. म्हणजे हे नारद नाही म्हणाले, मी सांगतोय. नारद म्हणाले, देवा तुमच्या इतकी शक्ती कुठं आम्हाला? पण संतांचं हे असं आहे, संतांना स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही. आणि हे किती पाळावं लागतं माहिती आहे का? स्वामी वरदानंद भारतींच्या चरित्रातली गोष्ट आहे. ते जेव्हा पंढरपूरच्या यात्रा करत असत तेव्हा ज्या गावात संतांच्या जात तिथं त्या संतांच्या चरित्राचं कीर्तन कधी करत नसत. गंगाखेडला गेले ते जनाबाईंचं गाव आहे. गंगाखेड हे जनाबाईंचं गाव आहे. पण गंगाखेडला सखुबाईंचं चरित्र सांगायचं. कराडला आले तर दामाजी पंतांचं चरित्र सांगायचं. ज्या गावात आपण जाऊ, म्हणजे इथं उभं राहिल्यानंतर समर्थ रामदास स्वामींचं चरित्र सांगितलं तर आपल्याला आनंद होईल, पण त्यांना त्यात संकोच वाटतो. ते कुठल्याही चमत्कारानंतर म्हणतात, केले कौतुक राघवे मजवरी आरोप हा ना करी. माझ्यावर आरोप करू नका बरं, मला कुठला लेप लावू नका, हे सगळं राघवाचं कौतुक आहे. अशी संतांची वृत्ती अंतर्मुख झालेली असते. तशी नारदांची होती. म्हणून नारद म्हणाले, स्वतःकडे अजाणते पण घेतलं. म्हणाले, देवा अहो तुमच्या इतकं सामर्थ्य कुणाच्यात आहे? मी नुसता पोपटासारखा बडबड करतो, मला काही अनुभव आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्हीच या आणि जनकाचा अहंकाराचा नाश करा. देव म्हणाले, चालेल. देव कसा आहे माहिती आहे का?
की सदाचक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो. देवाला थांबवतच नाही, देव चटकन येतो आणि भक्ताची मदत करतो. आणि असे गणपती बाप्पा यायला निघाले. आता सुरुवात झाली होती ब्राह्मण भोजनापासून. गणपती बाप्पा म्हणाले की याला असंच वटणीवर आणता कामा नये, याच्यासाठी आणखी जरा मेकअप बिकअप करून जाऊया. तर गणपती बाप्पा कसे आले? ब्राह्मणाच्या वेशात आले. ब्राह्मण तदा जाहला पार्वती सुत, ब्राह्मण तदा जाहला पार्वती सुत, येत तो यज्ञशाळेसी जाई तोल चालता नित. देवाने ब्राह्मणाचा वेश घेतला. सोडिली शेंडी मोकळी भुरभुरे वरी, सोडिली शेंडी मोकळी भुरभुरे वरी, वाढिली श्मश्रुनी दाढी जानवे हाताने धरी, फाटके वस्त्र कमरेला हो, फाटके वस्त्र कमरेला, भस्म अंगाला, भव्य भाळाला, तिलक रेखीला, गणराज भोजना आला, गणराज भोजना आला. असा सगळा शृंगार केला. दाढी मिशांची खुंट वाढलेली आहेत. शेंडी मोकळी सोडली, तिला किती दिवसात तेल नाही, ती भुरभुरते. अंगाला सगळ्या भस्म लावलेलं आहे. का बरं? अहो, अनेक दिवसात खायला मिळालेलं नाही आहे. तो खरं म्हणजे अंगाला आलेला पांढरेपणा आहे, ते भस्म नाही आहे. पण वर्णनकर्त्याने असं लिहिलं आहे की लांबून बघून जणू त्या अंगभर भस्म लावलं आहे असं वाटतंय. फाटके वस्त्र कमरेला, भस्म अंगाला, भव्य भाळाला, तिलक रेखीला, असा तिलक रेखलेला आहे. आणि तो ब्राह्मण महाराज चालत 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 यज्ञशाळेच्या दाराशी आला आणि जोरात ओरडला, ओम भवती भिक्षां देही. एकदा ओरडला. जनकाला वाटलं माझ्याकडे आज वर्ष दीड वर्ष झालं अन्नछत्र चालू आहे, कारण तेव्हाचे यज्ञ हे असे 24 तासात आटोपणारे नव्हते आपल्यासारखे, ते पुष्कळ चालायचे. जनक म्हणाला, आज वर्ष दीड वर्ष सहज झालं मी अन्नछत्र चालवतो आहे, ह्याला काय माहिती नसेल का? त्याला वाटलं तर जाईल तिकडे जेवायला. जनक बाहेर आला नाही, अहंकाराचं लक्षण. जनक आत बसून राहिला. ब्राह्मणानं पुन्हा हाक मारली, ओम भवती भिक्षां देही. तरी जनक आला नाही. तिसऱ्यांदा ओम भवती भिक्षां देही म्हटल्यावर जेव्हा जनक आला नाही, तेव्हा ब्राह्मणानं स्वतःची मर्यादा सोडली. ब्राह्मण पुढे गेला आणि म्हणाला, अरे भुकेला कोणी दाराशी आलाय, त्याला गोळाभर अन्न घालाल काय? ही गर्जना ऐकली आणि जनक हादरला. जनक म्हणाला, ब्राह्मण आणि असं म्हणतो, हा काहीतरी वेगळा असला पाहिजे. विवेकानंद सांगायचे की आपल्याला वैखरीचा स्वर बदलता येतो, बोलण्याचा स्वर बदलता येतो, पण माणसाची योग्यता त्याच्या परेच्या स्वरावर अवलंबून असते. जनकही तेवढा ज्ञानी होता. जनकाला लक्षात आलं हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. जनक धावतच बाहेर आला. आता पहिला जनक असता तर त्यानं ब्राह्मणाचे पाय धरले असते की अतिथी महाराज, तुम्ही आलात, क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागले, सांगा बरं मी काय सेवा करू. पण जनकाने हे केलं नाही. जनकाने पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला माहिती नाही आमच्याकडे अन्नछत्र चालू आहे? ब्राह्मण म्हणाला, माहिती आहे राजा, माहिती आहे, तेच विचारायला आलो, अन्नछत्राचा रस्ता कुठे आहे? जनक म्हणाला, हा समोर अन्नछत्राचा रस्ता आहे. ब्राह्मण म्हणाला, जनक राजा, आणखी एक गोष्ट ऐकून घे, मी अतिथी आहे, तेव्हा माझ्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करत असल्यास तर मला जेवायला वाढ. जनक म्हणाला, काय मागण्या आहेत तुमच्या? जनक अजून त्या दर्पामध्ये आहे की माझ्या इतका दानी जगात कोणी आहे? किती खाऊन खाऊन खाणारे म्हणले हा ब्राह्मण, एक नाही तर 4 माणसांचं खाईल, 10 माणसांचं खाईल, असं जेवायला वाढी घ्यायला. ब्राह्मण म्हणाला, जनका, माझं पोट भरेपर्यंत मला वाढलं पाहिजे. मी जोपर्यंत तृप्त झालो असं सांगत नाही, तोपर्यंत मला वाढत राहिलं पाहिजे. तू थांबलास की मी उठून जाईल. आणि अतिथी जेव्हा आपल्या घरातून अतृप्तपणे जातो, तेव्हा तो घराचं पुण्य घेऊन जातो. हे जनकाला माहिती होतं. तेव्हा जनक म्हणाला, आधीचा जनक असता तर तो म्हणाला असता, आपल्या कृपेने मी प्रयत्न करीन. आताचा जनक म्हणाला, काय बिघडलं त्यात, लगेच बसा. ब्राह्मण म्हणाला, हा मी आलो. दोघेही जण अन्नछत्राकडे गेले. ब्राह्मण बसला आणि जनकानं वाढायला सुरुवात केली. महाराज, जेवण कसं होतं? जेवणाचा थाट इतका होता, बरं वर्षभर बरं का, ब्राह्मणांना जेवायला एक आणि इतर जातीला वेगळा असलेपणा त्याच्याकडे नव्हता. जनक असा राजा नव्हता. वरपासून खालपर्यंत तांदूळाच्या कण्या असल्या तर कण्या आपण सगळ्यांना त्याच.
आत आंबेमोहर आणि बाहेर कण्या असला कंजूसपणा जनकाकडे नव्हता. तेव्हा ते जेवण कसं होतं? थाट माट बहुपाट शिशीचे परिमळ सुटती उदबत्त्यांचे पानस वाहात दोरुण केळीचे मीठ धवल लिंबू पंचामृत टक्कुरायते भेंडवडे ते. पुष्कळ मोठा गटाव आहे. असं सगळं जेवणाचं वर्णन तिथे केलेलं आहे की इतकं सगळं जेवण होतं आणि एका मागोमाग एक लोक वाढतायत, वाढपी वाढतायत आणि हा ब्राह्मण खात सुटलाय. त्याची ती प्रचंड ग्रहणशक्ती पाहिली खाण्याची आणि जनकाच्या मनात विचार आला की हे प्रकरण सामान्य दिसत नाही. हा कुणीतरी वेगळा असावा. एक तर हा वेगळा आहे किंवा हा भयंकर दुष्काळातून आलेला आहे, काहीतरी एक आहे. बरं, त्याचा खाण्याचा वेग कसा होता आणि ग्रहणशक्ती किती होती माहिती आहे का? आपल्याकडे पूर्वी ब्राह्मणांनी प्राणाहुती आणि पंचाहुती घ्यायची पद्धत होती. आता ती फार दिसत नाही, पण या निमित्तानं सांगतो, याच्या वयाच्या मुलांनी ते ऐकून ठेवायला हवं. ते प्राणाहुती आणि पंचाहुती म्हणजे काय, त्याचा प्रॅक्टिकलही ॲप्रोच सांगायचा प्रयत्न करतो आणि आध्यात्मिक कारण जे माझ्या ज्ञानानुसार मला कळलं आहे ते सांगायचा प्रयत्न करतो. चित्राहुती घालायच्या म्हणजे काय आणि चित्राहुती शब्द आहे बरं, चित्रावती शब्द नाही. चित्राहुती, आहुती घालायच्या आहेत म्हणजे 5 घास किमान 5 शीतं तरी निसर्गाच्या या व्यवस्थेला द्यायची जिनं आपल्याला जन्माला घातलं. तिचं नाव यम आहे. त्या यमासाठी 5 शीतं काढून बाहेर ठेवायची. हा त्याचा आध्यात्मिक कारण झालं. आणि त्याचा व्यावहारिक अर्थ असा की आपण जिथे राहतो, आपण जे कमवून खातो त्यात समाजाचा वाटा आहे. प्रत्येक समाजाच्या घटकाला मी घरी जाऊन खाऊ घालू शकत नाही. मला जी गाडी चालवायला लागते ती कुठल्या तरी इंजिनियरनं तयार केली आहे, कबूल आहे, मी त्याचा मोबदला त्याला दिला आहे, पण तरी त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. मी ज्या घरात राहतो ते घर कुठल्या तरी गवंड्यानं बांधलं आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. ज्या दुधाचे मी कॉफी चहा पितो ते दूध कुठल्या तरी गायीने दिलं आहे, म्हशीने दिलं आहे, तिचा आम्ही ऋणी आहे. हे सगळं शिकवणारा आपला धर्म आहे. हे सगळं विचारात घेऊन त्या चित्रावती घालायच्या. हा त्याचा सामाजिक आणि व्यावहारिक अर्थ झाला. आणि आध्यात्मिक अर्थ आणखी असा की आपण गेल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंत मध्ये जो डबा लागतो जेवायचा ते पाथेय म्हणून ते आहे. ही आत्ता घातलेली शीतं नंतर तिथं खायला मिळतात असं आपल्याकडे सांगितलंय. त्या चित्राहुती आणि प्राणाहुती म्हणजे 5 शीतं किंवा 5 घास असे खायचे की त्याला दात लागता कामा नाहीत, जिभेवर ठेवून त्या आत ढकलायचे. आता आम्ही जेवताना तसं घेतलं आणि 4 शीतं झाली तरी आम्हाला ठसका लागतो. करून पहा आपण प्रत्येकाने, कुणालाही लागेलच. अहो, त्यानं वाढलेला 2 वेळचा भात प्राणाहुतीतच संपवला. काय खाण्याचा वेग आहे हा, काय ग्रहणशक्ती आहे. जनक चपापलाच. बरं, माणसं वाढायला आणतायत आणि हा मनुष्य खातोय. यानं कोशिंबीर सांगावी, कोशिंबीर येईपर्यंत आणखी 4 भाज्यांची नावं सांगावी, त्याही आणा. हे असं चालत राहिलं. अन्नछत्र कोरडं पडलं, अन्नछत्रात अन्न शिल्लक राहिलं नाही. ब्राह्मण म्हणाला, काय महाराज, संपलं का तुमची क्षमता? महाराजांना क्षमता संपली हे कबूल करणं भाग होतं, पण ते अहंकाराला पटणारं नव्हतं. कारण अहंकाराची संतती दंभ आहे. दंभ म्हणजे जे नाही ते दाखवण्याची इच्छा. माझ्या क्षमतेत नाही आहे पण तरी मला ते दाखवावं असं वाटतं, श्लाघ्यतेसाठी, का स्तुतीसाठी. त्याच्यामुळे जनकाने आज्ञा केली की प्रजाजनांकडून आणा. राजानं प्रजेला आवाहन केलं. प्रजेनी राजाला यथाशक्ती दान केलं. ते शिजवलं, ते संपलं. जनकाच्या राज्यातलं अन्न संपत आलं, कोठीतलं अन्न संपत आलं. ब्राह्मण जेवतोच आहे. अहो, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, इकडे भटारखाना चालू आणि इकडे दात चालू, थांबायलाच तयार नाही. शेवटी जनकानं असं म्हणतात की बैलगाड्या पाठवल्या, तेव्हा काय रथ असतील, रथ पाठवले आणि मित्र राष्ट्रातून अन्न मागवलं, आयात केलं. अहो, ते अन्न खाऊन संपवलं. आणि शेवटी जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले, आता अन्न आणायला जागा नाही, तेव्हा जनकानं त्याच्या मंत्र्याला बोलवलं आणि म्हणाला की अरे, कुठं आता कुठनं आणायचं अन्न, ह्याच्यासाठी उभं कुठून करायचं? बरं, हा गेला तर आपलं सत्व जाईल. बरं, राज्याचं पुण्य गेलं तर परिणाम प्रजेला भोगावा लागतो. राजाची पत्रिका ही प्रजेची असते असं म्हणतात. राजाच्या नशिबी जे असतं ते प्रजेच्या नशिबी असतं. मंत्री म्हणाले, राजेसाहेब तुम्ही म्हणताय खरं, पण आता दुसरा इलाज नाही, आता याला सांगावं लागेल. तेव्हा जनक हात जोडून उभा राहिला आणि जरा खट्टू मन होऊनच म्हणाला की देवा, मला आता याच्या पुढे तुम्हाला खायला घालणं शक्य नाही. माझी क्षमता आता संपली. पुन्हा जनकाच्या अहंकाराचं इथं दर्शन आहे. माझी क्षमता आता संपली, म्हणजे उद्या आलात तर जेवायला घालीन. तेव्हा जनक असं बोलला, पण ब्राह्मणही म्हणाला, उठून उभा राहिला, म्हणाला, अरे जनका, असंच होतं. कुठेही जाऊन मी खायला मागितलं ना तर मी बसेपर्यंत लोकांना उत्साह असतो, पण नंतर एक तर बाई दमते किंवा पुरुष दमतो. ती रांधून दमते, नाही तर हा हात बाहेर फेऱ्या घालून दमतो, कारण मला वाढायलाही जमत नाही आणि माझी भूक आहे तेवढं करायलाही जमत नाही कुणाला.
काय करणार म्हणे, जाऊ दे, पण असो तुझ्या ज्या क्षमतेमध्ये होतं तेवढं तू केलंसच. असो राजा तू योग्य तेच केले, असो राजा तू योग्य तेच केले, यथाशक्ती मज लागी जेवविले, यथाशक्ती मज लागी जेवविले, तरीही माझ्या उदरास तृप्ती नाही, तरीही माझ्या उदरास तृप्ती नाही, योग्य दाता शोधण्याला मी जाई रे, योग्य दाता शोधण्याला मी जाई रे, योग्य दाता शोधण्याला मी जाई रे. राजा, तू काही स्वतःकडे दोष घेऊ नको बरं का. तुझी क्षमता नाही त्याला तू तरी काय करणार. पण असेल ना कोणीतरी या जगात जो मला तृप्तीचा ढेकर आणू शकेल इतकं जेवायला घालेल, काही हरकत नाही म्हणे. आजच्या दिवस तुझ्या राज्यात राहतो, उद्या पहाटे तुझ्या राज्यातून पुढे जाईन, पण मला जेवायला पोटभर घालणारा दाता मिळाल्याशिवाय काही मी आता चालायचं थांबवणार नाही, असं तो ब्राह्मण म्हणाला. आणि जनकाच्या डोक्यात एक कल्पना आली, कारण अहंकाराचं अधिष्ठान होतं ना, त्यामुळे कोण माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ दानी आहे हे बघण्याची इच्छाही तयार झाली. जनक म्हणाला, आज याला राज्यप्रासादातच झोपायला ठेवतो आणि उद्या हा निघाला की याच्या मागोमाग वेषांतर करून मी जातो, बघू तरी दे मला कोण आहे तो. असा जर कुठला राजा असेल माझ्यापेक्षा दानी तर त्याच्यावर विजय मिळवणं काय वाईट, त्याला माझा मांडलिक करून घेतो आणि मग याला पंक्तीला बसवतो, असा विचार जनकाने केला. झालं महाराज, त्या दिवशी त्यांना ठेवून घेतलं आणि सकाळी जनकाला खबर न लागू देता ब्राह्मण मागे चालू पडला, राज्यातून बाहेर पडला, पण जनकाचे गुप्तहेर त्याच्या मागे होते. जनकाला ताबडतोब बातमी मिळाली की तो ब्राह्मण राज्याबाहेर पडलेला आहे. जनकानं आपलं वेषांतर केलं आणि तो ब्राह्मणाच्या मागे 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 चालला. अहो, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, ब्राह्मण चालतोच आहे. इकडं जनकाचा जीव भुकेनं कासावीस झाला. बरं, हा काही राजाच्या वेशात नव्हता, त्यामुळे कोणी ओळखायचा प्रसंग नाही. प्रवासी म्हणून कोणी काही दया दाखवली तर त्याला काही अन्न पाणी मिळत असेल. ब्राह्मणानं अन्न घेतलं नाही का पाणी प्यायलं नाही, ब्राह्मण चालतोच आहे. आणि असं होत 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 शेवटी ते दोघं एका निबिड अरण्यामध्ये येऊन पोचले. महाराज, त्या अरण्यामध्ये भगवान मंगलमूर्तींचा एक अत्यंत एकनिष्ठ भक्त राहत होता. त्या भक्ताचं नाव होतं त्रिशिर. ते आता वानप्रस्थ घेऊन ऋषी झाले होते. ते त्रिशिर ऋषी आणि त्यांची पत्नी असे दोघंही जण अयाचित व्रत धारण करून राहिले होते. ह्या अयाचित व्रताची एक मोठी गंमत आहे बरं का. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग येतो की ते दौलताबादला जातात आणि जनार्दन स्वामींना प्रश्न विचारतात की मी कोण, कोठील कुठे, मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. की मी कोण आहे वगैरे वगैरे इत्यादी प्रश्न विचारतात. मला आत्मसाक्षात्कार द्या, मला अध्यात्मविद्या शिकवा, अशी प्रार्थना करतात जनार्दन पंतांकडे. आता जनार्दन पंत काही संन्यासी नव्हते काही. जनार्दन पंत हे मुसलमानांच्या चाकरीतले सरकारी अधिकारी होते. दौलताबादचे सुभेदार होते, म्हणजे आजचे राज्यपाल. माझे गुरुजी गमतीनं म्हणतात, आजचा राज्यपाल म्हणजे नुसता कुंकवाचा धनी असतो, त्यांना सगळे अधिकार होते. असे ते जनार्दन पंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसत्या शिक्षा सुनावत असत. कुणाला कोठडीत टाक, कुणाचे हातपाय तोड, कुणाचा चौरंग कर. आणि अशांकडे अध्यात्मविद्येचं मागणं मागणारा हा मुलगा. जनार्दन पंतही स्वतः म्हणाले की अरे, तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी आलास बाळा, तू कुणा मठपत्याकडे जा, कीर्तनकाराकडे जा, प्रवचनकाराकडे जा. तेव्हा जे उत्तर एकनाथ महाराजांनी दिलं आहे त्यात ते म्हणतात की महाराज, इथे येता येता रस्त्यात मी या सगळ्यांना भेटलो आहे, पण त्या कुणात मला काही अर्थ दिसला नाही. का बरं? ते म्हणे कीर्तनकार होते, त्यांनी मला काय सांगितलं, तू 4 वर्ष माझ्या मागे किमान झांजेची साथ करायला उभा राहा आणि दुसरं काय कर, मला 4 वर्ष अयाचित घाल. आता अयाचित घाल म्हणजे अयाचित व्रताचा मूळ अर्थ असा आहे की कुणाकडेही न मागता मिळेल ते, आणि मिळालं तर त्या दिवशी जेवायचं. आपण ठिकाणावरच राहायचं, आपण फिरायचं नाही गावभर. कुणी येता जाता जर अतिथी आला आणि तो म्हणाला की तुमचं अयाचित आहे, मला कळलं बरं का, मी तुम्हाला अमुखे देतो, तर त्या दिवशी ते खायचं आणि राहायचं. हे अयाचित व्रत आहे. पण त्यांनी एकनाथ महाराजांकडे लहानपणी अयाचित दे म्हणजे 4 वर्ष जगाला कळू न देता गपचूप मला जेवायला घाल, हे असलं अयाचित व्रत आपल्याला कुठे नेऊन घालेल बरं?
पण हे असा अयाचित व्रत पाळणारे ते त्रिशीर नव्हते. त्रिशीर मुनी हे अत्यंत सात्विक वृत्तीचे अयाचित होते. ते तिथं राहत होते आणि रोज भगवान मंगलमूर्तींची सेवा करावी, आपली नित्य उपासना करावी, चतुर्थीला देवाला अभिषेक करावा, उपास करावा, चंद्रोदयानंतर उपास सोडावा. त्यांच्या घरी मंगलमूर्तीचं अधिष्ठान त्यांनी मांडलं होतं, एक मूर्ती होती आणि त्यांचा असा नेम होता की रोज ते गजाननाला 1,00,000 दुर्वांच्या जुड्या व्हायचे रोज न चुकता. आणि हे सगळं पोटाला पडलेला चिमटा सोसून तितिक्षेविण कृपा नव्हे याची इथं प्रचिती येते. आपल्याला असं हार्ड अँड फास्ट पटकन हवं असतं तसं मिळत नसतं. वर्षानुवर्ष खर्ची करावी लागतात तर काहीतरी मिळाल्यासारखी शक्यता निर्माण होते की काहीतरी मिळू शकेल कदाचित. ते दोघे तसे राहिले होते आणि गजाननाला त्यांच्यावर कृपा करायची होती. त्यामुळे ते आले आणि गणपती ज्या ब्राह्मणाचं रूप घेऊन आले होते त्यांनी ती झोपडी पाहिली. ती झोपडी कशी दिसली हो? काननी झोपडी एक दिसे ती छान, काननी झोपडी एक दिसे ती छान, झावळ्यावरती शोभती पुढे ती सुंदर पुष्पकमान, काननी झोपडी एक दिसे ती छान. त्रिशिर तो राहिला तेथ येऊनी पत्नी समवेत, त्रिशिर तो राहिला तेथ येऊनी पत्नी समवेत, सेवण्या देव गणनाथ, सेवण्या देव गणनाथ, पातला वरद वारण्या जनक अभिमान, काननी झोपडी एक दिसे ती छान, काननी झोपडी एक दिसे ती छान. अशी रानामध्ये अत्यंत छान फुलांनी सजलेली झोपडी पाहिली. छानपैकी पुढे तुळशी वृंदावन बांधलेलं आहे. सडा सारवण रांगोळी व्यवस्थित झालेलं आहे. पहाटे पहाटे उजाडाच्या वेळेला ही दोघं तिथे पोचलेली आहेत. नुकती आता मंगलमूर्तींची पूजा बाहेर करून ते त्रिशीर ऋषी निर्माल्य टाकण्यासाठी म्हणून तुळशीजवळ आलेले आहेत आणि त्यांची पत्नी देवघरातली आवरावर करते आहे. अशी अत्यंत मंगल वेळ साधून तो ब्राह्मण त्यांच्या झोपडीजवळ येता झाला आणि जनक राजाला हे सगळं दृश्य पाहायचं असल्यामुळे तो शेजारच्या झाडावर चढून बसला. कारण ती झोपडी कशी होती माहिती आहे का? झोपडी चंद्रमौळी होती, म्हणजे झोपडीतून चंद्रवर दिसायचा. तेव्हा त्या झरोक्यातून जनकाला आत काय चाललंय चांगलं दिसत होतं. अर्थात पावसाळ्याचे दिवस नव्हते, नाही तर हे असं डोकं पुष्कळ जण लावतात. मला माझ्याच एका मित्राने विचारलं होतं, म्हणजे तू कीर्तनात सांगतोस चंद्रमौळी झोपडी, पावसात काय भिजत राहतात ती लोक? म्हणलं अरे तसं नव्हे, पाऊस नसताना ती चंद्रमौळी, पावसाच्या वेळेला वर आच्छादन असायचं, पण ते काही पावसाचे दिवस नव्हते, चंद्रमौळी झोपडी होती. त्यामुळे जनकाला आत काय चाललंय बाहेर काय चाललंय व्यवस्थित दिसत होतं आणि गणपतीला तरी वेगळं काय तेच तर हवं होतं. त्यामुळे त्यांनी तिथे उभे राहून एकदाच हाक मारली, ओम भवती भिक्षां देही. आणि ती हाक ऐकल्यानंतर त्या त्रिशिराला असा काही आनंद झाला आहे. मंडळी, मी काही देऊ शकेन किंवा न शकेन हा पुढचा मुद्दा झाला, पण माझ्याकडून अतिथीची सेवा घडावी ही जाणीव त्याला असते, ज्याला असते तो सात्विक असतो. तेव्हा त्या त्रिशिरांनी ओम भवती नंतर भिक्षां देहीच्या आतच दाराबाहेर पाऊल ठेवलं आणि म्हणाले, या ब्राह्मण महाराज, आमच्या घरी कसं येणं केलं, काय सेवा करू? त्रिशिराची पत्नीही उंबऱ्यापर्यंत आली, उंबऱ्याच्या पुढं आली नाही बरं, कारण ती त्रिशिरांची पत्नी होती. तिनं मागून पाहायला सुरुवात केली की काय बोलणं चाललंय दोघांच्या मध्ये. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आता मेकअप तर सगळा झालेलाच होता, फक्त आणायचं होतं ते बोलण्यातलं सोंग. त्यांनी लगेच आई ग करायला सुरुवात केली. म्हणाले, त्रिशिरा, अरे कधी शेवटचा जेवलोय मला आठवत नाही. मला असं कळलं की तू इथं तपश्चर्या करून राहतोस, व्रतस्थ होऊन तू मंगलमूर्तीसमोर राहतोस, तुझ्याकडं भक्तीचा भरपूर साठा आहे, तसा तू मोठा चमत्कारी आहेस, तू मला जेवायला देशील, असं तो ब्राह्मण म्हणाला. आता त्रिशिरांना दडपण आलं. त्रिशीर म्हणाले, असं होतं बघा, 10वी 11वीच्या परीक्षेला एखादी आत्या किंवा एखादी मावशी असते, ती म्हणते मला माहिती आहे तुला 90% मिळतील. हिला कुठून कॉन्फिडन्स आहे तो कुणाला माहिती, पण असं असतं. देवानं तसा कॉन्फिडन्स आणला आणि देव म्हणाले की मला माहिती आहे 100% तुम्हाला जेवायला घालणार, मला तृप्त करणार. आणि महाराज, दुर्दैव का सुदैव मला माहिती नाही, पण त्या दिवशी नेमकं त्यांना कुणीही जेवायला आणून दिलेलं नव्हतं. आता त्या त्रिशिरावर आणि त्याच्या पत्नीवर एखादा आघात व्हावा तसं झालं. दोघंही जण त्याला नमस्कार करून आत आले.
दोघंही त्या मंगलमूर्तीसमोर बसले आणि जोरात हाक मारली, गजानना, आम्ही इथं व्रतस्थ होऊन राहिलो, आमच्याकडून काही चुकलं का रे? ही अशी वेळ आमच्यावर का आणलीस? कशी वेळ आली ही बाई, करू काय आता मी देवा, ही वेळ आली ना बरी, करू काय आता मी देवा, ही वेळ आली ना बरी. याचक भुकेला आला, काय देऊ तयाला तरी, याचक भुकेला आला, काय देऊ तयाला. वळून या अतिथी जाता, डाग ये व्रता, सत्व तो नेता होईल गेहाचे, पद दुरावतील तुमचे, काय आता मी देवा, ही वेळ आली ना बरी. गजानना, काय करू रे देवा, अशी वेळ आमच्यावर काय हवी, आमचं काय चुकलं आम्हाला सांग बरं. बरं, दुःख कशाचं आहे? अतिथीला जेवायला न घातल्याचं दुःख आहेच, पण त्याचा परिणाम म्हणून काय होणार आहे? अतृप्त अतिथी जाता, डाग ये व्रता, आमच्या व्रताला डाग लागेल. जरी आम्ही वानप्रस्थ घेतला असला तरी आमच्याकडून एका अतिथीची तृप्ती होऊ शकली नाही, हा डाग आमच्यावर लागेल. आणि सत्व तो नेता होईल गेहाचे, पद दुरावतील तुमचे. आमचं सत्व जर कमी झालं, पण सत्व गोळा करणं परम कठीण काम आहे, ते आम्ही आजपर्यंत सांभाळलं आहे, राखलं आहे. मुद्दाम तर नाही, चुकूनही कधी व्रताचरण सोडलं नाही, धर्माचरण सोडलं नाही. तुझ्या पायाशी जसे आलो तसे आजपर्यंत राहिलो आहोत. पण तुमच्या दर्शनामुळे आता काळाचा खंड पडणार आहे, आम्हाला क्षमा करा देवा. चूक असली तर शिक्षा द्या, पण अशी वेळ आणू नका. ती आर्त प्रार्थना गजाननानं ऐकली आणि आपली परंपरा सांगते, गजाननाच्या डोळ्यातून पाणी आलं. गजाननाच्या डोळ्यातून पाणी आलं, पण ते पाहायला यांचे डोळे कुठं उघडे होते. यांनी डोळे मिटून गणपतीचं ध्यान धरलं होतं, त्यामुळे यांना काही ते दिसलं नाही. पण त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्या गणपतीच्या माथ्यावरची एक दुर्वांची जुडी घरंगळत खाली पडली. आणि ज्या क्षणी जुडी खाली पडली त्या क्षणी त्या त्रिशूळाला कल्पना आली की आपल्याकडे काहीही नसलं तरी दुर्वा आहेत आणि दुर्वा आपण खाऊ शकतो. आपण या अतिथीला दुर्वांचा रस काढून दिला तर तो तृप्त होईल की नाही माहिती नाही, पण आपल्याला बाट नक्की येणार नाही. अध्यात्म याच्यावरच अवलंबून आहे. समोरचा काय वागतो याचा फार कमी रोल आपल्या आयुष्यामध्ये असावा. आपण काय करतो, आपलं सत्व किती आहे. भगवान श्रीधर स्वामी म्हणून एक समर्थांचे शिष्य होऊन गेले. त्यांच्या चरित्रातली गोष्ट अशी आहे, पुण्याला राहत असताना ते खानावळीत जेवायचे आणि खानावळीत स्वतः सोळं नेसून जेवायचे. त्यांना एका माणसाने एकदा विचारलं, म्हणे अरे तो स्वयंपाकी तिथे त्या पट्ट्यांच्या चड्ड्या घालून स्वयंपाक करतो, तिथं काही सोळं पाळलं जात नाही, तू कशाला सोळ्यात जेवतोस, वेडं म्हणतात लोक तुला. श्रीधर स्वामींचं 13व्या वर्षीचं उत्तर असं आहे, माझ्या हातात जितकं आहे तितकं मी करीन, त्याला काय करायचं मी शिकवू शकत नाही. संत म्हणतात तेच खरं की स्वतः आणि स्वतः ही एकमेव वस्तू जगातली आहे ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे, बाकी कशातही बदलायला स्कोप नाही. तेव्हा या दोघांना असं वाईट वाटलं आणि म्हणाले आपल्या हातात जितकं आहे तितकं आपण नक्की केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी दोघांनी त्या दुर्वांच्या जुड्या उतरवल्या. एकीकडे गणपतीची प्रार्थना करतायत, हरिओम नमस्ते गणपती तोंडाने सतत चालू आहे. गणेशाला म्हणतात, देवा अरे आत्तापर्यंत आलेला प्रत्येक अतिथी गजानन म्हणून आम्ही त्याची सेवा केली आहे, आत्ताही जो आला आहे तो तुझंच रूप आहे, आम्हाला निश्चित माहिती आहे. मला तसं झालं की नाही माहिती नाही, पण मला नेहमी अशी कल्पना येते, हे ऐकल्यावर देव घाबरला असेल, ह्याने आपल्याला ओळखलं तर नाही, कारण अजून प्रगट व्हायचं आहे ना पुढं. सोंगच फसलं की सगळा प्रयत्न फसला की, नाटक नीट वठवता आलं पाहिजे. तेव्हा ते म्हणाले की देवा तुझं स्वरूप आम्ही म्हणून याची पूजा करतो, हे आत्ता उतरवतो, पूजा तुम्हाला परत लाख दुर्वा घालतो, तोपर्यंत कृपा करा, पण आमच्यावर राग धरू नका बरं. म्हणून त्यांनी त्या दुर्वांचा रस काढला, असा हिरवा गार रस आला. आता तो देणार कशात, द्यायला काही साधन नाही. त्यांनी म्हणे करवंटी घेतली आणि करवंटी भर तो असा हिरवा गार दुर्वांचा रस घेतला आणि त्रिशीर धावत आला, कारण त्याला थांबायला लागलं की तेवढं पुण्य कमी झालं ना, त्याला तिष्ठत ठेवायचं नाही तिथं. त्रिशीर धावत आला आणि ती करवंटी पाहिली मात्र आणि त्या ब्राह्मणाला इतका आनंद झाला,
पाहून करवंटी भरलेली ब्राह्मणाला ऊर्जा आली, ब्राह्मणाला ऊर्जा आली, ब्राह्मणाला ऊर्जा. पाहून करवंटी भरलेली ब्राह्मणाला ऊर्जा आली, धरुनी या दोन्ही हाती मुखी धरली हो धारती. घटा घटा ओरपी रस तेणे तृप्त झाला द्विज, दास म्हणे ठेवा भाव घरी येतो देवराव. ती करवंटी पाहिली, त्यानं त्रिशिराच्या हातात ओढूनच घेतली आणि जी धार धरली म्हणता घटा 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 तो रस गणपती प्यायले. आणि तो प्यायल्यानंतर जनक पाहतोय बरं हे सगळं. तो प्यायल्यानंतर मग दिधला ऐसा दकार, अवघे गरजिंदले अंबर. आकाशीचे तारांगण भूवर, येवोनी पडो पाहे. इतकी जोरात ढेकर दिली की जनकाचं ज्या झाडावर तो चढला होता ते झाड सुद्धा हादरलं. मला सांगा, अखंड भगवत चिंतनात असलेला, अखंड सत्वसंशुद्धीमध्ये बुडालेला जो जनक आहे, त्या जनकाच्या मनाला चिकटलेल्या ते छोटंसं अहंकाराचं जी काही कीड होती ती गळून जायला हा प्रकार पुरेसा नव्हता काय? जनकाला त्या क्षणी लक्षात आलं, आपण म्हणतो तसं क्लिक झालं की अरे, मी जो अहंकार घेऊन वावरत होतो की माझ्या इतका मोठा दाता मीच, माझ्या पुढे हा दरिद्री वानप्रस्थी, यानं ब्राह्मणाला तृप्त केलं. शेवटी काय, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. ईश्वर आहे कुठे? भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो असं वाटायला लावतो की मी सगळीकडे नाही, पण तो मुळात सगळीकडेच आहे. म्हणजे याने ब्राह्मणाला तृप्त केलं काय, किंवा मला तृप्त केलं काय, किंवा आणखी कुणाला केलं काय? तृप्ती देवालाच आहे. तेव्हा हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी जो अहंकार धारण केला तो टाकला पाहिजे, हे जनकाला त्या क्षणी कळलं. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात आली की दुर्वांकुराच्या रसाने तृप्त होणारा मंगलमूर्तीशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. म्हणून जनक पटापटा पटापटा झाडावरनं खाली उतरला. आणि कसा गेला माहितीये का? माझे गुरुजी सांगतात की गळ्याचं बिरडं सुटलं की वासरू जसं गायीकडे धावतं आणि थेट तिच्या आचुळ्याला तोंड लावतं, तसा जनक जोरात धावत आला आणि पायावर लोटांगण घातलं. शरण येत तो जनक ते धवा, घाली लोटांगण ते धवा, घाली लोटांगण. शरण येत तो जनक ते धवा, घाली लोटांगण ते धवा, घाली लोटांगण. भरले डोळे पुशिशेल्याने, रडतो तो स्फुंजून. म्हणे अहंता गेली झडूनी, लिहिलेने आपुल्या प्रभुजी, लिहिलेने आपुल्या. कृतार्थ व्हावे मंगलमूर्ती, कृतार्थ होऊ मंगलमूर्ती, मूर्ती तव पाहिल्या. ती दावागे देवा आम्हा, सगुण देई दर्शन देवा, सगुण देई दर्शन. भवत्कृपेने होवो आमुचा, गर्वाचे निरसन देवा, गर्वाचे निरसन. देवा, आमच्यावर तुमची कृपा अशीच असू द्या. जनक ओक्साबोक्षी रडला. जनकानं त्या ब्राह्मणाच्या पायाला नेत्राश्रूंचा अभिषेक केला आणि म्हणाला, देवा, आता हे नाटकी रूप टाका बरं, आम्हाला सगळ्यांना उपकृत करा, आपल्या नेहमीच्या रूपात प्रगट व्हा. आणि तेव्हा गणपती बाप्पा त्या क्षणी प्रगट झाले. कसे प्रगट झाले? दुर्वा मंडित किरीटी, निजशिरी भाळी असे सिंदूर. शुंडाती करिवा कुडी, धरितसे त्या मोदकांच्यावर. नागांचे कटिला कसून विळखे, पीतांबरा नेसला. नेत्री प्रेम सुधा भरोनी, प्रभुतो आशीर्वचे त्याजला. मंगलमूर्ती मोरया,
हे कसं झालं माहिती आहे का? तेव्हा त्या वरदायक प्रभुवरे देवोनिया दर्शन, आशीर्वाद दिला तया उभयता दिव्य प्रभादाऊन. झाला से नृप धन्य धन्य म्हणती गंधर्व आकाशीचे, बोले दास सदा असो समपदी सर्वस्व हे आमुचे. गणेशाचं हे असं दर्शन त्याला झालं. अहंकाराच्या एका बारीकशा जाणीवेमुळे जनकाचा किती मोठा अधःपात झाला असता, पण तो कोणामुळे वाचला? संत कृपेमुळे वाचला. संत हे पोस्टमन सारखे आहेत बरं. आपण देवाला भरपूर पत्र लिहावी, पण पोस्टमननी हातच नाही लावला तर पोचवणार कोण? संत हे असे आहेत, वेगवेगळ्या धर्मांमध्ये, वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी संतांची महती येतेच. आपल्याकडे तर ती इतकी आहे की देवापेक्षा संताला महत्त्व, देवापेक्षा गुरुला महत्त्व आहे. गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. या प्रश्नामध्ये आपण गुरूंना प्राधान्य देतो. किंवा आमचे महाराज सांगतात की परब्रह्ममूर्ती सद्गुरु हाच एक जगती. परब्रह्माची मूर्ती सद्गुरू आहे. मोक्ष पाणी सद्गुरू आहे, त्याच्या हातात मोक्ष आहे. फक्त त्या हाताला हात लावण्याची योग्यता आपण मिळवावी. आणि असं झाल्यावर गुरु गुरुपणा दे शिष्याला अनन्य झाल्यावरती, दास गणू म्हणे भेद नुरे ज्योती समिळाल्या ज्योती. ज्योतीला ज्योत मिळते, तिथं काय होतं माहिती नाही, पण तिथं काहीतरी क्लिक होतं ज्याच्याने मनुष्य सर्वज्ञ होतो, ज्याच्याने माणूस परिपूर्ण होतो. मनुष्य जन्माचं जे सार्थक आहे, नामदेव महाराजांनी सुद्धा मागितलं ना तेच, मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा. आणि विवेक विवेक म्हणजे काय? तर विवेकाची मूर्ती ही इथं उभी आहे. विवेक विचार याच्याशिवाय समर्थांचं चरित्र होऊच शकत नाही. ते म्हणाले विचारविण जे जे केले ते ते वावगे व्यर्थची गेले. सारासार विचार करावा. सारासार म्हणजे सार आणि असार, नित्य आणि अनित्य काय आहे, चिरंतन काय आहे आणि नश्वर काय आहे याचा विचार करावा. जनकाने तो विचार केला नाही असं मी म्हणणार नाही, पण तेवढ्यापुरता करायचा राहिला. आणि त्या थोडक्या चुकीमुळे, जसं बंदुकीमध्ये किंवा धनुष्यबाणाचं मगाशी म्हटलं की इथं सेंटीमीटरचा फरक की लक्षामध्ये मीटरचा फरक, तसं होतं. ते होऊ नये म्हणून आपण चोरो सावध पाहिजे. माझ्या गुरुजींचा शब्द आहे की आपण चोरो सावध असलं पाहिजे. चोर जसा सावध असतो चोरी करताना, तसं साधकानं सावध राहिलं पाहिजे. हे राहण्यासाठी आपल्याला हवंसं वाटलं तरी नकोसं वाटलं तरी संतांच्या मागे जाण्याशिवाय दुसरी गती नाही. आणि ते कसं जायचं? ते जायचं गमूपंथा अनंत या राघवाचा, म्हणून अनंत आहे हा मार्ग हे लक्षात ठेवून जायचं. कधी पोहोचू माहिती नाही हे लक्षात ठेवून जायचं. तितिक्षा सोडायची नाही, व्रताचरण थांबवायचं नाही, आणि त्यासाठी मंगलाचरण करायचं. म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणी सोसायची ताकद तो आपल्याला देतो. हे मंगलाचरण करताना पूर्वपदामध्ये समर्थ म्हणाले, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, जो निर्गुणाचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करूया. आपल्या सगळ्यांना आत्मोद्धाराची बुद्धी त्यांनी द्यावी अशी प्रार्थना करूया. आणि शेवटी एकच मागणं मागूया, अनंतापराधाच्या राशी पोटी घालणे, देवा पोटी घालणे, महान पापी मी मज परितू आपुला म्हणणे, पतित पावन ऐसे आपणा नाम धरलेसी, देवा नाम धरलेसी, आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तुझसी, दीनानाथा विश्वंभरा करुणावतारा, देवा करुणावतारा, दासगणूला नको लागू विन्मुख माघारा, मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती, देवा मनी तुझी मूर्ती, घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती, प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची होवो, देवा पंढरीची होवो, तुझ्या समचरणांचा प्रेमा वाढत की जावो,
साधू संतांची ते होवो सदैव मज भेटी, देवा सदैव मज भेटी. दासगण म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी, हे चिदान दे का देवा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी.